यहाँ पे भी इन्होंने ये पूरा घर को मस्त बनाया हुआ है, खाली मैंगो बनाने के लिए रखा हुआ है। इतना सारा मैंगो यहाँ पे सुखाया हुआ है। कैरी मिरची आहे ओके, ते जे की मार्केटमध्ये फार नसतं हे अवेलेबल. ऑर्गॅनिक लोणचं आणि ऑर्गॅनिक गोष्टी खा, त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर काय होतो ते तुम्हाला लगेच समजेल. बघा आम्ही हे अशा बँड सिलरवर पॅक करतो. तुम्ही कुठेही कसंही घेऊन गेलात तरी तुम्हाला लीक होणार नाही ह्याच्यामध्ये. ओके। हे बघा. हेलो फ्रेंड्स, स्वागत है आप सभी का फिर से एक बार सचिन मुंबई ब्लॉग में। गाइस आज मैं आया हूँ डोंबिवली कमालपाड़ा। आप लोगों को यहाँ पे एकदम बढ़िया क्वालिटी के लोंचा मिल जाता है। जितने प्रकार के अचार चाहिए उतने प्रकार के आप लोगों को अचार मिल जाएंगे, वो भी पूरे नेचुरल तरीके से, ऑथेंटिक जो बोलते हैं ऑर्गेनिक, वैसा अचार इनके पास में रहता है। नो केमिकल, नो कलर। और हर दिन मैं मेरे चैनल पे बढ़िया से बढ़िया इन्फॉर्मेशन आप लोगों के लिए लेके आते रहता हूँ। तो अगर आप मेरी वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हो तो रिक्वेस्ट है आप सभी से इस चैनल को कर लीजिए सब्सक्राइब, ताकि हर एक इन्फॉर्मेशन बारीकी से आप लोगों को मेरे चैनल के माध्यम से मिल पाए। और एक रिक्वेस्ट है, प्लीज़ आप लोग मुझे कमेंट में ज़रूर बताइए आप लोग मेरी वीडियो कौन से स्टेट से देख रहे हो, कहाँ से देख रहे हो। नेक्स्ट वीडियो आप लोगों को कौन से मार्केट की चाहिए, कहाँ की चाहिए, ये भी मुझे कमेंट में ज़रूर बताना। मैं कोशिश करूँगा आप लोगों के लिए वो मार्केट कवर करने के लिए और जगह कवर करने के लिए। फिलहाल तो मैं आया हूँ मैंगो पिकल, और भी अनगिनत पिकल इनके पास में अवेलेबल है। आप लोगों ने जैम खाया रहेगा जो मार्केट में मिलता है, वो पूरा एक्चुअली आरो रोड से बना हुआ रहता है, फ्लेवर डाले जाते हैं उसमें। मैं किसी पे ब्लेम नहीं कर रहा हूँ, बट इनके पास में जो आप लोगों को जैम मिलेगा वो नेचुरल फ्रूट का मिलेगा। ताई नमस्कार। नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार. हे माझ्याकडे आलेत लोणच्याची माहिती सांगण्यासाठी, पण मी माझ्या घरगुती पद्धतीची सगळी लोणची करते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही हे तर त्यांनी सांगितलंच, पण माझी लोणची सीझनमध्येच केली जातात, त्यामुळे ती अजून फायदा शरीराला होतो त्याचा. हा माझा अनुभव आहे. कुठला कुठला प्रकारचा लोणचं असतं माझ्याकडे तुमच्याकडे? कैरीचे 3 प्रकार, लिंबाचे 3, मिरचीचे 3 प्रकार असतात, मोरावळा, अजून खूप सगळे. आणि जी गोड लोणची असतात ती फक्त गुळातली असतात. ओके. आणि कुठे कुठे जातं तुमचं आजचं? माझं सध्या आता सिंगापूरला पण गेलं आहे, कॅलिफोर्नियाला जाणार आहे. आमच्या जवळच्या सिटीमध्ये दादर, नाशिक, पुणा या सगळीकडे माझी लोणची जातात आणि ती होलसेलनीच घेतात, कारण त्यांनाही तिथून अजून इन्कम सुरू होतो. हाही माझा एक उद्देश आहे. आपण काही केल्यातनं दुसऱ्यालाही फायदा व्हावा. ओके. मी इंडियन नेव्ही सर्व्हिस करत होते. रिटायर झाल्यानंतर असं होतं की देशसेवा जशी करते तशी इथेही या माणसांची पोटाची सेवा करावी, खाण्याची, असा उद्देशाने मी, आणि माझ्या आवडीचा विषय आहे कुकिंग आणि लोणचं करणं. चांगली गोष्ट आहे. पूर्ण माहिती घेऊ व्हिडिओमध्ये 7 पर्यंत राहा. तुम्ही बघू शकता लोणचे, तुम्ही बघू शकता. हा कुठला लोणचं आहे? कैरी मिरची क्रश. केरी मिरची क्रश. ओके. आणि हा मँगोचा आहे ना? हो, कैरी तिखट. ओके. आणि हा वाला आहे मोरावळा स्वीट. ओके. आवलाच आहे ना? आमळा आमला आमला ओके. स्वीट आमला. ओके. आणि कैरी आहे. आणि हे दाखवायचं राहिलं की हे मँगो ज्यूस, मँगो जॅगरी पल्प आहे. ह्याचं तुम्ही सरबत करून पिऊ शकता. आता गरमीमध्ये चांगलं आहे शरीरासाठी. गरमीसाठी खूप चांगलं. ओके. अजून दुसरा? हे सगळे कैरी आहे आणि हे कैरी मिरची आहे. ओके. जे की मार्केटमध्ये फार नसतं हे अवेलेबल. आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे? Yes, क्या yes, yes. बात आहे. एक नंबर आहे. आणि पूर्ण होम पद्धतीने बनवलं आहे, घरगुती स्टाईलनी तुम्हाला भेटतायत. हा बघू शकता केवढा केरी इकडे सुकवला अशा आहे. पद्धतीने सुकवून ओके. करतो. अजून हा? हे टर्मरिकचं लोणचं ओके. टर्मरिकचं लोणचं कोण घेता तुमच्याकडे? घेतात आमच्याकडे. जाता? हो हो, कारण ते हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये टर्मरिक, लेमन इन्ग्रेडियंट्स बाकी मिरचीच्या लोणच्यासारखेच असतात. ओके. आणि हे ड्राय मँगो. ड्राई मैंगोच है ना? ड्राई मैंगो इज द बेस्ट पिकल. ओके. और ये आप लोग जो देख रहे हो, मैं घर के अंदर आया हूँ गाइस, ये होममेड अचार है। आप लोगों को फिर से मैं दिखा देता हूँ, इनके बेडरूम में भी जाके देख सकते हो आप लोग। यहाँ पे भी इन्होंने ये पूरा घर को मस्त बनाया हुआ है, खाली मैंगो बनाने के लिए रखा हुआ है। इतना सारा मैंगो यहाँ पे सुखाया हुआ है, कट करके एक नंबर है। ह्याच्यात काय काय टाकलंय तुम्ही? सॉल्ट आणि टर्मरिक. सॉल्ट आणि टर्मरिक. किती दिवस याला असं सुकवणार? 3 दिवस. 3 दिवस मध्ये असं का सुकवताय? ते सुकवल्यानंतर त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं, Okay. फर्मेंटेशन होत नाही आणि टिकण्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. खूप चांगलं असतं ना? हो. क्या बात है गाइस, एक नंबर है। ये देख सकते हो, इसका जो सेल्फ लाइफ रहता है वो बढ़ जाता है, और इसमें ज़्यादा करके ऑयल डाला जाता है ताकि इसमें फंगस वगैरह ना आए और इसका लाइफ अच्छा रहे, बराबर ना? सेल्फ लाइफ बढ़ता है ना? मेन प्रिझर्वेटिव्ह ऑइल अँड सॉल्ट. ओके. चांगली गोष्ट आहे. आता तुमचं शॉप आहे त्याच्यावरती पण आम्ही जाऊ. Yes. तुमचं शॉप पण दाखवायचं आहे मला पूर्ण व्हिडिओमध्ये, Okay. कारण
व्हिडिओ बनवतोय तर पूर्ण इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने द्यायचं माझं काम आहे लोकांना. नक्की नक्की. तर चला तर गाइस यांच्या शॉप वरती जाऊ आता आपण. ये इनका बोर्ड है, ये देख सकते हो, और मेन रोड पे शॉप है इनका. यहाँ पे रोड का काम चालू है, बहुत जबरदस्त रोड बन रहा है. तो अभी हम लोगों को चलना है शॉप पे. ताई शॉप वरती आले आता आम्ही. नमस्कार. नमस्कार. मग आपल्याकडे शॉप वरती सगळं व्हरायटीचे आचार असतात सगळे ना? व्हरायटी मिळतात. ओके आता ऑलमोस्ट सगळे व्हरायटी तयार आहे. लास्ट मँगो असतो सीझनचा, ओके. त्याचे सगळे व्हरायटी बनवून झालेली आहे. आणि व्हेजिटेबलचं कधी असतं तुमच्याकडे? व्हेजिटेबल अचार असतं जान आणि फेब मध्ये, जानेवारी आणि फरवरी फरवरीमध्ये असतं. आता ह्याच्यामध्ये अजून काही ऍड होणार, पण ते सगळ्याच लोकांना माहिती असतं असं नाही. करवंद, भोकर, अलग अलग मराठी अचार आहे वो. ओके. आणि हा मिरचीचा आचार आहे ना? मिरची आणि निंबूचा? लिंबू, फक्त मिरची आहे. फक्त मिरची आहे. आणि केरी मुरंबा, केरीचा मुरब्बा. आणि हा हे लसूणचं लोणचं आहे. आणि हा वाला हे मिक्स आहे, हळद, आंबे, हळद, आवळा. आणि आणि ह्याच्यात हे सगळे आम्ही याच्यामध्ये चिनी मातीमध्ये भरून ठेवतो, काचेमध्ये भरून ठेवतो. ओके. आणि तो जो आहे मोठा भरणीमध्ये त्याच्यात मोरावळा भरलेला आहे. कुठला? मोरंबा मोरावळा आहे. मोरावळा म्हणजे आवला. आमला का मोरंबा. क्या बात है गाइस. और ये ड्राई मैंगो का अचार है, स्पाइसी मीठा ऐसे है. ओके. म्हणजे हा. क्या बात है. स्टोर करून ठेवतो, कारण आम्ही सीझनला करतो ना, त्याच्यामुळे ओके, स्टोर ओके. करावं लागतं आम्हाला. हा बघू शकता यांच्याकडे भरपूर व्हरायटीचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. आणि तुम्हाला जर मालवणचं पण आहे ना तुमच्याकडे, हे हो, मालवणचं, कोकणचं. कोकणचा म्हणजे कोकणचं. काय असतं ते? कोकणचे पापड, मिरगुंड, कुरडई अजून ते यायचे. यायचं आहे का? जे फ्राय करून आपण जे खातो ते व्हरायटी अजून यायची आमच्याकडे. ओके. आता हा काय काय व्हरायटी ठेवलंय? हे पापड आहेत, पोह्याचे पापड, बटाट्याचे पापड आहेत, आणि हे दोन्ही छोटे मिनी पापड आहेत, पोहा आणि बटाटा. पोहा हे आणि मिरची घालून केलेले आहे, हे तिखट आहेत. ओके. आणि हा वाला काय? हे मिरची, सांडगी मिरची आहे, ओके. ड्राय उन्हात करून करतात आणि ती फ्राय ओके. करून खायची. याच्यात काय मसाला stuffing त्याच्यामध्ये करता? पण राई पावडर, मेथी, मीठ आणि ओके. कर्ड. हे तुम्ही स्वतः बनवता? हे मी स्वतः बनवते. क्या बात आहे ते गाइस. पण आता ह्या सीझनलाच, नंतर नाही मिळत ही मिरची. ओके. तर गाईस बघू शकता तुम्ही लोक, हा स्वतः होममेड प्रोडक्ट आहे. तुम्हाला अजिबात याच्यात काय आर्टिफिशियल तुम्हाला काय मसाले, काही तुम्हाला कलर बिलरचा यूज केला नाहीये. एक नंबर आहे. तुमच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. कारण आता पॉप्युलेशन एवढा वाढलाय ना, मिलावट पण भरपूर वाढलाय. त्याच्यामुळेच हे सगळ्यांनी ऑर्गॅनिक लोणचं आणि ऑर्गॅनिक गोष्टी खा. त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर काय होतो ते तुम्हाला लगेच समजेल. ओके. आणि याचा काय प्राइस असतं कमीत कमी? ह्याचं स्टार्टिंग प्राइस आहे 400, आणि जास्त प्रमाणात घेतलं तर कमी होऊ शकतं. कमी होऊ क्वांटिटी शकतं मध्ये ना? घेतलं तर कमी ओके. होऊ शकतं. आता तुमच्या कुठे कुठे जाता म्हणजे? माझं सिंगापूरला जातं, ओके. दुबईला गेलंय, आता कॅलिफोर्नियाला जायचंय, आणि माझ्या इथल्या बाजूच्या सिटीमध्ये पुणा, नाशिक, दादर ह्या सगळ्या ठिकाणी सगळ्या जातो, आणि ठिकाणी डोंबिवलीत जाता ना? लोकल शॉप मध्ये पण माझं जातं, मी जिथे जाता ना? राहते. आता तुमच्याकडे जर कोणाला होम डिलिव्हरी किंवा पाहिजे असेल तर तुमचं काय क्वांटिटी असेल मिनिमम? मिनिमम आम्हाला 5 किलो पाहिजे, पण मॅक्झिमम 2 किलो पर्यंत दिलं तरी आम्ही, मग त्या 2 किलो मध्ये तुम्ही वेगळे वेगळे आचार सांगू शकता. ओके. ते टोटल 2 किलो केले तरी आम्ही कुरिअर चार्जेस घेत नाही. अच्छा. कुरिअर चार्जेस नाही? नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र. हो. क्या बात आहे गाईस. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाहीये. आणि तुम्हाला 2 किलो मध्ये ऑप्शन सुद्धा भेटतंय. जर तुम्हाला अर्धा किलोचे 4 व्हरायटीचे आचार पाहिजे ते पण भेटून जाईल. बरोबर ना? येस, बरोबर. क्या बात आहे. एक नंबर आहे. कसं म्हणजे आपला काय रेट काय असतं? 400 रुपीज केजी आहे, इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट चार्ज. इन्क्लुडेड ना? हो, इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट चार्ज. तर गाईस 400 रुपीज पर केजी तुम्हाला भेटतंय. आणि हे जे आचार आहे तुम्हाला इन्क्लुडेड ट्रान्सपोर्ट चार्ज सांगून म्हणतायत, कारण हे जे लोणचे आहेत हे घरी बनवले आहेत. आणि ह्याच्यात जे मसाले पूर्ण ऑर्गॅनिक मसाले ऑथेंटिक आहेत. तुम्हाला बघू शकता, एक नंबर आहे. आणि हा आपला शॉपचा टायमिंग तोच आहे ना? हो काय हो, शॉपचं टायमिंग आहे मॉर्निंगला 10 to 12 आणि इव्हिनिंग 5 to 9. जास्त काही अर्जन्सी असेल तर आम्ही कुरिअर करतो. कुरिअर करता हो, ना? हो. तुम्ही कॉल करू शकता. डिपेंड अपॉन बाकी तुमचं शॉप संडेला बंद असतं ना? संडेला बंद असतं. ओके. आणि जर कोणाला 1-2 किलो अर्धा किलो हवे असेल तर त्यांनी शॉप वरती यायला लागेल. हो, जरूर. डोंबिवलीला एकदा व्हिजिट करा शॉपला, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला घेताना आपण काय खातोय हे नाही, जास्ती चांगली बरं गोष्ट आहे. पडेल. तर गाईस तुम्ही लोक विजिट नक्की करा इकडे, कारण तुमच्यासाठी एक नंबर आहे. मालवणी पद्धतीचे तुम्हाला लोणचं भेटतंय. लोणचं तर भरपूर प्रकारचे आहे, कारण यांच्याकडे जे मालवणचे तुम्हाला पापड वगैरे भेटतंय, एक नंबर आहे, जबरदस्त आहे. हा बघू शकता.
आणि हा पूर्ण स्टोर केलाय. यांच्या घरी मी जाऊन आलोय, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंय कसं तुम्ही लोणचं म्हणजे कसं लोणचं बनवतायत, बरोबर ना? ओ बघा, आम्ही हे अशा बँड सेलरवर पॅक करतो. तुम्ही कुठेही कसंही घेऊन गेलात तरी तुम्हाला लीक होणार नाही याच्यामध्ये. ओके. हे बघा. पहिल्यांदा ते पॅकेट बघितला ना, मला वाटलं तुम्ही कुठून बाहेरून पॅकिंग करताय नाही नाही, का? आमच्याकडे हे बँड सेलर जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मशिनरी माझ्याकडे आहेत. बॉटल सिलिंगची मशीन पण आहे. ओके. हा बघू शकता, जबरदस्त हे बघा. आहे, पॅकिंग एक नंबर आहे. कुठेही घेऊन जावा तुम्ही, कितीही लांब घेऊन जावा, काही अजिबात होणार नाही, कारण पॅकिंग चांगली आहे, जबरदस्त आहे, एक नंबर आहे. एवढी चांगली पॅकिंग तुम्हाला अजिबात कुठे भेटणार नाही. हा बघू शकता केवढा खर्च केलाय, तुमच्यासाठी स्पेशल मशीन आणली हे आहे. बघा. एक नंबर पॅकिंग होऊन जाता है, एक नंबर है, आवड़ला मला हा मशीन तुमचा. मुझे आके यहाँ पे काफ़ी अच्छा लगा, काफ़ी अच्छे से मैंने बारीकी से इन्फॉर्मेशन कलेक्ट की है. ताईने भी मुझे काफ़ी ज़्यादा सपोर्ट किया है, थँक्यू त्याबद्दल. थँक्यू. तर तुम्ही एकदा इकडे नक्की विजिट करा, तुम्हाला आवडेल. यांचं जे टेस्ट आहे ओव्हरऑल मुंबईमध्ये तुम्हाला एवढा चांगला टेस्ट कोण देणार नाही, कारण यांचा पूर्ण होममेड प्रोजेक्ट आहे. परत तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. मला जर टाईम नाही असला इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती तुमचा कमेंट वाचायला, ताई आहे, ताई वाचणार तुम्हाला पूर्ण. तुमचा जेवढा असेल काय प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण सहयोग करणार आम्ही लोक, बरोबर ना ताई? बरोबर आहे. चला मग भेटू आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.